आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी, चला काहीतरी खाऊन घ्या तुम्ही। वहिनी, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, थोडं तरी खाऊन घ्या। नको मला। वहिनी, असा त्रास करून घेतला तर कसं चालेल? आणि योग्य वेळ येईल ना, तेव्हा सगळं चांगलं होईल। येईल का ती योग्य वेळ? मला नाही वाटत। माझ्या आयुष्याला काही अर्थच राहिलेला नाही आता। यांचा पण माझ्यामुळे खूप अपमान होतो। माझी या घरात काहीच किंमत राहिलेली नाहीये। वहिनी, असं नका बोलू, असं काहीच नाहीये। असंच आहे सावली। उगाच खोटी आशा दाखवू नकोस। जे सत्य आहे ते मला स्वीकारावंच लागलं। काहीच लायकी नाहीये माझी या घरात। वहिनी, असं का बोलताय तुम्ही? हे कारण असंच आहे। यांच्या तोंडूनच ऐकलंय मी। काय? राजकुमार सर अजून काय बोलले तुम्हाला? याचं उत्तर दादाला द्यावं लागेल। चल माझ्यासोबत। सारंग, चल माझ्यासोबत बहीण। सारंग, मला कळतंय तुला खूप त्रास होत असेल, पण ही गोष्ट आपल्या आयुष्यात या आधी सुद्धा झाली आहे ना। पण यापुढे नाही। तुझ्या आणि अमृताच्या आयुष्यात आनंदाचे क्षण नक्की येतील, मी सांगते ना तुला। खूप वाट बघितली ग या क्षणाची, पण काय नाही केलंस तूच सांग। चल दादा, तू इथे आईसमोर दुःख व्यक्त करतोयस, पण अमृता वहिनीला जे दुःख दिलंयस तू, ते तिने कुणाला सांगायचं? सारंग, एक मिनिट। राजकुमार दादा तुझा मोठा भाऊ आहे, हे विसरू नकोस। तू असं नाही बोलू शकत त्याच्याशी। माहितीये मला मोठा भाऊ आहे ते, माहिती। वहिनी सांग, दादा हॉस्पिटलच्या बाहेर तुला काय बोलला ते सांग, सगळ्यांसमोर सांग, आईला पण सांग। सारंग, पण मी त्यांना मूल देऊ शकले नाही म्हणून त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे ना। त्याचा तू नको विचार करू। दादा तुला हॉस्पिटलच्या बाहेर काय बोलला ते सांग, की सावलीला सांगू दे? अमृता, मला प्लीज सांगशील का? आणि मला तुझ्याच तोंडून ऐकायचंय, प्लीज। माझ्या आईच्या डोळ्यात पहिल्यांदा मी माझ्याबद्दल रिस्पेक्ट पाहिला, कारण फक्त हे की तू का केलं ना तुझ्याशी लग्न? दगडाशी लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं। अमृता, ए, रडायचं नाही असं, शांत हो। राजकुमार, अमृताने जे काही सांगितलं ते खरंय? लाज वाटते मला। माझ्या कुठल्याही मुलाकडून मला ही अपेक्षा कधीच नव्हती। तू चुकलायस राजकुमार, खूप वाईट वाटतंय मला। मी एक सांगू, माझ्या घरातल्या सुनांबद्दल मला रिस्पेक्ट आहे
आणि मी कायम त्यांना मान देऊन वागवलंय. त्यांचा कधीच अपमान होऊ दिला नाहीये. मी मान्य करते, माझं हे स्वप्न होतं की माझ्या घरात पाळणा हलावा, आणि खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं. पण त्याकरता मी कुणाला त्रास नाही दिला. ऐश्वर्याचंच घे ना, तिने मला सरळ सरळ सांगितलं की तिला बाळ होऊ द्यायचं नाहीये, म्हणून मी तिला फोर्स केलं नाही. मला वाईट वाटलं, पण मी ते स्वीकारलं. पण अमृताला आई व्हायचंय, आणि तू तिला एवढं सगळं बोललास का रे? तू बाप होऊ शकत नाहीस किंवा ही आई होऊ शकत नाही, ती तुला मूल देऊ शकत नाही, म्हणून तिचं मातृत्व कमी होतं असं वाटतंय तुला? तिचं बाईपण कमी होतंय? नाही. आणि तुला काय वाटतंय, ती तुला मूल देऊ शकत नाही म्हणून तुझं या घरातलं स्थान कमी होतंय? तुझा अपमान होतोय, तुला मान दिला जात नाहीये, तर तू चुकतोयस, तू भ्रमात आहेस. या सगळ्याला काही वेगळी कारणं असतील असं नाही का वाटत तुला? जरा विचार कर ना. अमृता एक चांगली सून आहे आणि एक चांगली आई सुद्धा आहे. आईसारखी माया करते सगळ्यांवर घरात, आणि ती आहे म्हणून आपल्या घराला घरपण आहे. माझ्या प्रत्येक सुनेमध्ये ना चांगला गुण आहे. चुकीचं वागलायस तू. मला असं वाटतंय तू तुझ्या बायकोची आत्ताच्या आत्ता माफी मागावीस, आणि परत जर का तिच्याशी वाईट वागलास तर मी विसरून जाईन ना राजकुमार, तू माझा मुलगा आहेस. आणि कसं झालं ना, मी एवढा आनंदात होतो, इतक्या वर्षानंतर मला बाप होण्याचं सुख मिळतंय. काही सुचत नव्हतं ग मला, आणि डॉक्टरांनी एकदम मला सांगितलं की तुम्ही नाही होऊ शकत वडील. तोल गेला म्हणून रागाच्या भरात मी वाटेल ते बोललो, बाकी काही नाही ग. माफी माग राजकुमार, माफी माग, माफी माग. आय एम रिअली सॉरी अमृता. त्या कठीण प्रसंगी मी तुझ्या बरोबर असायला हवं होतं, तुझी साथ द्यायला हवी होती, पण मी नाही दिली तुला साथ. मला माफ कर. करशील ना मला माफ? तुम्ही प्लीज सॉरी नका म्हणू ना, फक्त या सगळ्यात माझ्या सोबत राहा बस. अमृता, यापुढे मी नक्की तुझी साथ देईन, पण तू मला आत्ता माफ कर. केलंस ना? गुड. आता हे सगळे शब्द कायम लक्षात ठेवायचे आणि तसंच वागायचं. मी काय, तुझ्या वडिलांनी काय, या घराने काय तुमच्यावर खूप चांगले संस्कार केलेत, आणि आम्ही त्याचा अभिमान बाळगतो. हा अभिमान कधीच कमी होऊ द्यायचा नाही. ओके?